मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट भूषण पाटील, धुळे शहरामधील प्रभाग क्रमांक 1 व प्रभाग क्रमांक 6 इथे आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण प्रभाग दर्शन कार्यक्रम चालू केलेला आहे. म्हणजे प्रभाग दर्शन कार्यक्रम म्हणजे कसा की आमच्या प्रभागांमध्ये काय काय विकास कामं झाली, काय काय नाही झाली ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि आमची नगरपालिका ही राज्यात 9व्या क्रमांकावर आलेली आहे आणि खरोखरच मला तर वाटतं की ती 9व्या क्रमांकावरती नसून पहिला क्रमांक तिला दिला गेला पाहिजे, कारण की त्यांनी आम्हाला एवढे स्वच्छ रस्ते, गटारी, पाण्याची सोय, असं स्वच्छ सुंदर असं शहर बनवल्याबद्दल मी त्यांचं तर आभार व्यक्त करतो. मी तुम्हाला दाखवू शकतो की नगरपालिकेने कशा प्रकारे आम्हाला रस्ते दिले तुम्ही बघू शकता. म्हणजे अशा प्रकारे आम्हाला रस्ते दिले, ते फुलं दाखव रस्ते दिले की तुम्ही जे फॉरेन कंट्रीमध्ये पण गेलात ना, तिथेही असे रस्ते नाही, असे रस्ते आम्हाला या नगरपालिकेने दिले. बघू शकता एकही खड्डा नाही आमच्या इथे नगरपालिकेने दिलेला. मित्रांनो, खड्डा काय, एकदम स्वच्छ सुंदर असे रस्ते दिलेले. आणि गटारी तुम्ही पाहणार, अंडरग्राऊंड गटारी केलेलं आहे. आणि पाण्याचं म्हणजे आरोचं पाणी येतं आम्हाला, महानगरपालिका देते. तुम्ही बघू शकता. दादा, आता आपण तिरुपती कॉलनीमध्ये कसे रस्ते दिले तुम्हाला? एकदम सुंदर रस्ते दिलेले, असं वाटतं आम्ही गोव्यामध्ये आलेलो डायरेक्ट. काहीच नाही, पोटातलं पाणी सुद्धा आलत नाही या रस्त्यांवर आल्यावर. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रस्ते या ठिकाणी, अतिशय सुंदर स्वच्छ रस्ते. आपण आता काकांची प्रतिक्रिया घेऊया. काका साहेब, कसे रस्ते दिले आपल्याला नगरपालिकेने? रस्ते काही कामच बरोबर केले नाही, खड्डे आहेत, थोडंसं मुरुम टाकून दिला, थोडी खडी टाकून दिली, टोटल पुरे करतात बस. कोणी दुखायला तयार नाही तिरुपती नगरकडे. काय नुकसान होतंय, कोण काय होतंय बघू शकता तुम्ही कशा प्रकारे नागरिकांनो या ठिकाणी प्रशासकाने आपल्याला रस्ते दिले. आणि मी खरोखर प्रशासकाचं, खास करून मी गिरीश भाऊंचा आभार व्यक्त करू शकतो. त्यांनी जे 500 कोटी रुपये दिले होते या शहराला, ते खरोखर आमच्यापर्यंत पोहोचलेले या ठिकाणी. आणि त्यांनी जे ते 500 कोटीमध्ये विकास केला आमच्या धुळे शहराचा, तो खरोखर तुम्ही बघण्यासारखा. हो, बघू शकता तुम्ही कसे स्वच्छ रस्ते. ज्यावेळेस आम्ही गाडीवरून जातो ना, इकडे पोटातलं पाणी हालत नाही असे रस्ते आम्हाला दिलेले आहे गिरीश भाऊंनी. आणि आयुक्त मॅडम ज्या आहेत त्यांनी तर अतिशय उत्तम प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे आयुक्त मॅडमांनी. मी त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो आणि धन्यवाद देऊ शकतो की तुम्ही अशा प्रकारे आम्हाला रस्ते दिले. आणि त्यामुळेच मित्रांनो, मी आता प्रत्येक प्रभागात, म्हणजे आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक कॉलनी परिसरात जाणार आहे आणि तिथून प्रत्येक रस्त्याची शूटिंग टाकणार आहे आणि नागरिकांना दाखवणार आहे. आणि या शहरातील जनतेला, जिल्ह्यातील जनतेला, तसंच महाराष्ट्रातील जनतेला आमच्या शहराला, आमच्या प्रभागाला दिलेले सुंदर रस्ते आम्ही दाखवणार आहोत. कशा प्रकारे रस्ते पुढचा कार्यक्रम लवकरच येईल. आमचा जो होता आमचा कार्यक्रम, त्याचा पहिला भाग होता आणि दुसरा भाग नंतर लवकरच तुमच्या समोर आम्ही शूट करून शेअर करू. धन्यवाद.